नमस्कार बाळांनो, डी जी कोकणी ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आपण आज लेसन घेणार आहोत हिस्ट्री, इतिहास. याचा फर्स्ट लेसन इंडियन सबकॉन्टिनेंट अँड हिस्ट्री. ओके, चला तर बघूया इंडियन सबकॉन्टिनेंट आणि त्याच्या रिलेटेड हिस्ट्री कशी. त्यामध्ये तुम्हाला बघा या ठिकाणी खूप सारे विविध प्रकारची घरं पाहायला भेटत आहे. हे हाऊस आहे, हे हाऊसचे टाईप्स आहे. पाहिलं गेलं तर 5th स्टँडर्डमध्ये तुम्हाला काही गोष्टी समजल्या असेल. ते जसं ह्युमन सिव्हिलायझेशन फ्रॉम द स्टोन एज. ओके, आणि हिस्ट्री काय, कोहेरंट अकाउंट ऑफ द सिग्निफिकंट पास्ट इव्हेंट्स इन प्रोग्रेस ऑफ ह्युमन कल्चर. ह्युमन कल्चर कसं सुधरत गेलं, पास्ट इव्हेंट्स त्या रिलेटेड दिलेलं आहे. आणि साधारणतः हिस्ट्रीचा जर विचार केला तर मेजर पिलर किती बाळांनो, तर 4 आहे. कोणकोणते? टाईम, कोणते बाळांनो? टाईम, प्लेस, सोसायटी अँड इंडिव्हिज्युअल्स आर द 4 मेजर पिलर्स. बाळांनो हे खूप महत्त्वाचं आहे समजून घेणं. प्लेस इज रिलेटेड टू जॉग्राफी और जॉग्राफिकल कंडिशन. इन दिस सेंस हिस्ट्री अँड आवर डाएट. ओके बच्चों, आवर डाएट यानी आवर डाएट, क्लोथिंग, हाउसिंग, ऑक्युपेशन, in fact all human life in any region depends to a large extent on its graphical characteristics. Suppose for example मध्ये पाहिलं आपण तर लाईफ ऑफ द पीपल इन हिली रिजन्स इज मोर strenuous than that of the people on the plains. म्हणजे जे प्लेन्सवर राहतात लोक, त्यांचं लाईफ आणि हिली रिजनमध्ये राहणाऱ्यांचं लाईफ साहजिकच तुम्हाला दोघांमधला फरक कळतो की प्लेन्समध्ये राहणारे लोक सहज साधेपणाने किंवा सहज त्यांना अडचणीशिवाय राहतात. पण हिली रिजनमध्ये राहणारे त्यांना खूप अडचणी किंवा प्रॉब्लेम किंवा खूप साऱ्या वेगवेगळ्या परिस्थितींना, संकटांना सामोरं जावं लागतं. तसं विचार केला तर लँड जी असते ती फर्टाईल नसते कुठे, हिली रिजनमध्ये, परंतु प्लेनमध्ये ती असते. आणि त्यामुळे ॲग्रिकल्चर पण होतं आणि अवेलेबिलिटी, खूप साऱ्या गोष्टीची अवेलेबिलिटी पण इझिली होते. तसं पाहिलं तर व्हेजिटेबलचं खूप सारे शॉर्टेज आपल्याला हिली रिजनमध्ये पाहायला भेटतात, परंतु आपल्याला प्लेनमध्ये या प्रकारचे शॉर्टेज पाहायला भेटत नाही. म्हणून हिली रिजनचे जे पीपल्स असतात डिपेंड्स मोर ऑन हंटिंग अँड गॅदरिंग फॉर देअर फूड. हिली रिजन जे असतं ते जे तिथले जे पीपल्स आहे दे आर डिपेंड्स ऑन द हंटिंग अँड ऑल्सो गॅदरिंग फूड. म्हणजे फूड गोळा करण्यामध्ये, हंटिंगमध्ये त्यांना फूड भेटतं, त्यानुसार ते सर्वाईव्ह करू शकतात. तर साधारणतः जर आपण बघतो की आपल्याला क्लायमेट, रेनफॉल, ॲग्रिकल्चर, प्रोड्यूस, फ्लोरा, फोना ऑफ द रिजन वेअर वी लिव्ह ऑन द सोर्सेस ऑफ आवर लिव्हलीहूड. म्हणजे आपल्या लाईफमध्ये या गोष्टीचा खूप मोठा इम्पॅक्ट पडतो. फ्लोरा, ओके, आपलं लाईफस्टाईल म्हणा, कल्चर म्हणा, हे डिफरंट रिजनमध्ये डिफरंट असतं, हे आपल्याला माहिती आहे. ह्युमनची सेटलमेंट कुठे होती, कशी होती, बेसिक नीड ज्या ठिकाणी फुलफिल केल्या जातील त्या साधारणतः त्या ठिकाणी ह्युमन सहज सेटल होऊ शकतो. आणि साहजिकच आहे, पीपल आर फोर्स टू लिव्ह देअर सेटलमेंट्स. विलेज अँड टाउन्स बिकम डिझर्ट का, व्हाय? कारण पीपल काय करतो, स्वतःच्या सेटलमेंटसाठी गाव सोडतो, विलेज सोडतो, हिली रिजन सोडतो, आणि जिथं प्लेन्स असेल, जिथं फॅसिलिटी असेल, जिथं बेसिक नीड इझिली पूर्ण होत असेल, कंप्लीट होत असेल, त्या ठिकाणी तो मूव करतो. आणि मूव केल्यामुळे हे जे गावाची गावं आहे, आज त्या गावांमध्ये कोणी राहिलंच नाही, त्यामुळे ते गाव ओसाड झालेत, डेझर्टसारखे दिसायला लागलेले, जे आपण हिस्ट्री अँड जॉग्राफीमध्ये बघतो. म्हणून तसं पाहिलं तर आपण ही हिली रिजन एरिया, जंगल, फॉरेस्ट वगैरे, विलेजेस यांचं रिलेशन जर यांच्या बाबतीत स्टडी केलं आपल्याला असं जाणवतं हिस्ट्री आणि जॉग्राफीमध्ये चांगल्या प्रकारचं रिलेशन आहे. ओके, त्यानंतर जॉग्राफिकल फीचर्स ऑफ इंडिया. जॉग्राफिकल फीचर्स काय इंडियाचे जर पाहिलं तर आपल्या कंट्रीमध्ये आपल्याला माहिती आहे आपली कंट्री खूप मोठी आहे. साधारणतः नॉर्थला हिमालय, ईस्टला बे ऑफ बेंगॉल आहे, वेस्टला अरेबियन सी आहे, साऊथला इंडियन ओशियन आहे. या 4 याच्यामध्ये जो लँड आहे, जी लँड आहे, त्या लँडला आपण काय म्हणतो, इंडियन सबकॉन्टिनेंट. त्यामध्ये आपल्याकडे काही आयलँड पण आहे, ज्यामध्ये अंदमान निकोबार असेल, लक्षद्वीप असेल, आणि काही शेजारी कंट्रीज पण आहे. पाहायला गेलं तर आपण 1947ला इंडिपेंडंट झालो, पण त्या अगोदर आपण पाकिस्तान आणि बांगलादेशसुद्धा आपल्या इंडियाचा एक पार्ट होता.
तर त्यामध्ये विचार करा, आपल्या इंडियन कॉन्टिनेंटचा जर विचार केला तर साधारणतः इंडियन कॉन्टिनेंट साधारणतः 7 पार्टमध्ये डिवाईड होतं. हे बघा 7, ॲक्च्युली इथे 6 दिले पण ॲक्च्युली 10th तुम्हाला 7 पार्ट दिलेले. हिमालय प्लेन्स, ज्यामध्ये सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा रिव्हर्स यांचं प्लेन्स असेल. थार डेझर्ट, डेक्कन प्लॅट्यू, कोस्टल रिजन अँड आयलँड इन द सी. ओके, त्यामध्ये आपण फर्स्ट बघू हिमालय. तर आपण बघतोय की हिंदू कुश अँड हिमालय रेंजेस हॅव क्रिएटेड अँड इम्पेनेट्रेबल वॉल ऑन द नॉर्थन साईड. म्हणजे इंडियाची एक वॉल आहे नॉर्थ साईडकडनं आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी. एक हिमालय असा मोठा उभा आहे जो आपल्या सबकॉन्टिनेंटला म्हणजे इंडियन सबकॉन्टिनेंटचं प्रोटेक्शन करतो आहे. आणि सेंट्रल आशिया जे आहे, सेंट्रल आशियामध्ये डेझर्ट आहे, त्या डेझर्टचा इम्पॅक्ट आसपासच्या कंट्रीवर होतो, परंतु या हिमालयामुळे त्या डेझर्टचा इम्पॅक्ट आपल्या कंट्रीवर झालेला नाही. तसंच देर इज ए लँड रूट. तिथून काय एक लँड रूट होता हिमालयामधून ज्याला खायबर म्हणतो. अँड बोलन या प्रकारचे हिंदू कुश माउंटेनमधून जाणारे लँड रूट पण आहे. चायनामध्ये खूप सारं ट्रेड व्हायचं आणि चायनाकडे जाण्यासाठी सिल्क जास्त असल्यामुळे चायना आणि युरोप, सेंट्रल आशिया यांचं कनेक्टिव्हिटी जी होती ती या हिमालयातूनच होती. ज्या रूटला म्हणजे चायनामधून इंडिया टू पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान असं हिमालयामार्फत तिकडं सेंट्रल आशिया असेल किंवा युरोप असेल यांना कनेक्ट केलेलं होतं. त्याला सिल्क रूट म्हणतो. काय म्हणतो बाळांनो? सिल्क रूट. ओके, म्हणजेच ईस्टर्न ज्या कंट्रीज होते, चायना असेल, इंडिया असेल किंवा अदर कंट्रीज असेल, त्या वेस्टर्न कंट्रीजसोबत कनेक्ट झाल्या. हे कशामुळे? सिल्क रोड किंवा सिल्क रूटमुळे. ओके, खूप सारे फॉरेनर किंवा फॉरेन ज्या ट्रेडर होते ते या रोडनेच, या रूटनेच चायना किंवा इंडिया किंवा इंडियन कॉन्टिनेंटमध्ये येत होते ट्रेडिंग करण्यासाठी ह्याच रूटमध्ये. ओके, हे झालं खायबर पास. बघा बाळांनो, खायबर पास हिमालयातून आहे. ओके, हे फर्स्ट पार्ट आहे हिमालय. सेकंड पार्ट आहे प्लेन्स. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या रिव्हरमुळे हा प्लेन्स तयार झालेला आहे. यामध्ये हे जे बेसिन आहे कसले बिग रिव्हर्स आहे, कारण आपल्याला माहिती आहे सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा अँड देअर ट्रिब्युटरीज आर द बिग rivers in our country, and it more and more water and which is directly connected to the ocean. So when it comes from the starting position, there is a lot of water come with these rivers. That's why these are the main, or these are the big rivers, we can say like that. ओके, तर त्यामध्ये बघा तुम्ही रिव्हर गंगेचं माहिती आहे. गंगेवर खूप सारे महत्त्वाचे तीर्थस्थानी जसं हरिद्वार असेल. ओके, त्यानंतर बांगलादेशमध्ये गंगा बांगलादेशमध्ये नाही जात, तर ही जे ब्रह्मपुत्रा आहे ही नेपाळकडनं बांगलादेशमधून येऊन म्हणजे नेपाळकडनं इंडियामध्ये येते, इंडियातून परत बांगलादेशकडे येते आणि बांगलादेशकडनं गंगेसोबत ती बे ऑफ बेंगॉलला मिळते. अशा प्रकारे एन्शियंट इंडियाचा विषय जर घेतला किंवा स्टडी केलं तर त्यामध्ये हरप्पा जी संस्कृती कल्चर आहे, सिव्हिलायझेशन आहे, त्यावेळेस एक इंदूस सिव्हिलायझेशन होतं. त्याचं रिझनच होतं की त्या ठिकाणची सिंधू नदी, त्या सिंधू नदीला पहिले इंदूस म्हणायचं, म्हणून हरप्पा संस्कृती किंवा सिव्हिलायझेशन आपल्याला त्या भागात पाहायला भेटतं. त्यानंतर थर्ड पार्ट आहे इंडियन सबकॉन्टिनेंटचा थार डेझर्ट, ज्यामध्ये थार डेझर्ट जर बघितलं साधारणतः राजस्थान, हरियाणा आणि गुजरातचा काही पार्ट जो असतो त्या 3 भागात, साधारणतः राजस्थानमध्ये सर्वात जास्त थार डेझर्टचा भाग आहे, पण हरियाणा आणि गुजरातमध्ये थोडासा पार्ट जो आहे तो राजस्थानच्या डेझर्टमध्ये येतो, थार डेझर्टमध्ये येतो. थार जर डेझर्टचा विचार केला तर सतलज रिव्हर जी आहे नॉर्थकडनं येते, अरवली माउंटेन रेंज ईस्टकडे आणि रण ऑफ कच्छ गुजरातमध्ये, जो पहिला भाग होता इंदूस म्हणजे सिंधू नदीचा. जर थार डेझर्टमध्ये विचार केला तर एक घग्गर नावाची रिव्हर आहे,
जी हिमाचल प्रदेशमध्ये सुरू होते, स्टार्ट होते आणि ती थार डेझर्टमधून जाते. ही नदी पुढे जाऊन पाकिस्तानामध्ये जाते, कारण थार डेझर्टचा काही भाग पाकिस्तानामध्ये पण असल्याकारणाने ही नदी, ही रिव्हर जशी पुढे जाते त्या पाकिस्तानमध्ये ह्या घगर रिव्हरला हाकरा नावाने ओळखलं जातं. पाकिस्तानमध्ये कोणतं नाव आहे? हाकरा. कोणाचं? घगर नदीचं, जी पुढे स्टार्ट होते हिमाचल प्रदेश. तसं राजस्थानचा विचार केला तर राजस्थानचा काही भाग आणि पाकिस्तानचा काही भाग मिळून थार डेझर्ट तयार होतो. आणि साधारणतः हरप्पन सिव्हिलायझेशन आपल्याला ह्याच भागात पाहायला भेटतं, किंवा आपण एन्शियंट पिरियडमध्ये जर स्टडी केलं तर आपण पाहू शकतो. फोर्थ पार्ट आहे डेक्कन प्लॅट्यू. हा डेक्कन प्लॅट्यूचाच विचार केला तर ईस्ट आणि वेस्ट कोस्टमध्ये इंडियाच्या आपल्याला हा पार्ट पाहायला भेटतो, हा रिजन पाहायला भेटतो. आणि हा रिजनचा विचार केला तर साधारणतः बघा, तर अरेबियन सी वेस्टला आहे, बे ऑफ बेंगॉल कुठे बाळांनो? ईस्टला आहे. आणि खाली जर विचार केला तर खाली कोण आहे? इंडियन ओशियन. तर या तिघांमध्ये जो पेनिन्सुला आहे त्याला डेक्कन प्लॅट्यू म्हणतो. पुढे इंडियाचा मॅप आहे त्यावरनं मी अजून क्लिअर करेल, पण ॲक्च्युली पार्ट आणि त्याचे रिलेटेड महत्त्वाचे इम्पॉर्टंट कन्सेप्ट समजून घ्या. हा डेक्कन प्लॅट्यू जो आहे नॉर्थला विंध्य आणि सातपुडा रिव्हर रेंजमुळे माउंटेन रेंजमुळे सेपरेट झालेला आहे. आणि इकडे वेस्ट साईडला वेस्टर्न घाट्स आहे, सह्याद्री आहे. कोकणमध्ये आपल्याला सह्याद्री पाहायला भेटतं आणि खाली मलबार पाहायला भेटतं. आणि ईस्ट साईडला आपण बघतो ईस्टर्न घाट्स आहे, या दोघांमध्ये तो फिट झालेला आहे. डेक्कन प्लॅट्यूची जी लँड आहे ती फर्टाईल जास्त असल्याकारणाने पुढे जे हरप्पन ॲग्रेरियन कल्चर आहे त्याच्यानंतरचा जो काळ आहे तो काळ आपल्याला साधारणतः मौर्य एम्पायर असेल. मौर्य एम्पायर रिलेटेड आपल्याला खूप साऱ्या गोष्टी माहीत आहे. मौर्य एम्पायर खूप मोठं होतं, ज्यामध्ये चंद्रगुप्त मौर्य खूप फेमस किंग होऊन गेलेले. तर हे आपल्याला हे मौर्य एम्पायर हे साधारणतः याच भागात पाहायला भेटलेलं, किंवा याच भागात आहे ज्यावेळेस हरप्पन सिव्हिलायझेशन वगैरे झाल्यानंतरचा जो काळ आहे तो. आता नेक्स्ट बघूया फिफ्थवाला कोस्टल रिजन. हरप्पन सिव्हिलायझेशनच्या वेळेस एन्शियंट इंडिया म्हणजे फार काळापूर्वी, त्या काळात साधारणतः जे सीमार्फत ट्रेड व्हायचं आणि त्यामुळे इंडिया डेव्हलप झालं. फॉरेन कल्चर अँड पीपल हे जे सीमार्फत येत होते पोर्ट्सवर, आणि त्यानंतर लँड रूट्स केम टू बी यूज फॉर ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट. जसं जसं इंडियाची ओळख होत गेली, ट्रेडिंग वाढत गेलं, तसं लँड रूटचा पण यूज केला गेला. सी रूटचं इम्पॉर्टन्स ऑटोमॅटिकली कमी झालं. त्यानंतर सिक्स पार्ट जो आहे सी मधले असणारे आयलंड, त्यामध्ये मेन अंदमान निकोबार आहे जे बे ऑफ बेंगॉलमध्ये, आणि तसं लक्षद्वीप पण आहे जे इंडियन आयलँड आहे जे अरेबियन सीमध्ये. जर एन्शियंट सी ट्रेडचा विचार केला तर साधारणतः आपण बघतो की या आयलँड रिलेटेड एक मॅन्युस्क्रिप्ट आहे जे पेरिप्लस ऑफ द इरिथ्रीन सी और हँडबुक ऑफ द रेड सी या नावाने इंडियन आयलँडचा उल्लेख केला गेला आहे. जे ग्रीक सेलर आहे त्यांनी हे लिहिलेलं, त्यांचं ॲक्च्युली नाव माहीत नाही झालेलं, पण त्यांनी एक इंडियन आयलँड रिलेटेड सांगितले. चला तर आपण डायग्रामद्वारे समजून घेऊ. हा इंडियाचा मॅप आहे, तुम्हाला माहिती आहे, परंतु यात पाकिस्तान पण दाखवलेलं आहे. त्याचं रिझन बांगलादेश पण दाखवलेलं, कारण इंडिया इंडिपेंडन्सच्या अगोदर साधारणतः पाकिस्तान बांगलादेश पण इंडियामध्ये येत होतं. आणि इंडियन सबकॉन्टिनेंट जे 6 पार्टमध्ये डिवाईड केलं ते कसं केलं बघा. ही साधारणतः हिमालयाच्या 3 रेंज आहे. ही सर्वात वरची रेंज जी आहे तो ओल्ड हिमालय आहे, देन मिडल हिमालय, नंतर शिवालिक टेकड्या ज्याला म्हणतो शिवालिक माउंटेन रेंज आहे. यामध्ये बघा हिंदूकुश माउंटेन्स आहे अफगाणिस्तानाकडे गेलेला. हे खायबर पास आहे
बोलन पास आणि खैबर पास या मार्गाने ट्रेड केलं जायचं. तर यामध्ये फर्स्ट कळलं तुम्हाला माउंट रेंज. आता इथे गंगा येते आणि इकडनं ब्रह्मपुत्रा येते. बघा ही ब्रह्मपुत्रा कुठून आली, चायनामधून जाते. ॲक्च्युली पहिली नेपाळमध्ये जाते, देन तिथून चायनामधून परत ब्रह्मपुत्रा अरुणाचल प्रदेश आसाम मिळून बांगलादेशमधून येऊन इकडनं गंगा येते, इकडनं ब्रह्मपुत्रा येते आणि या ठिकाणी एक त्रिभुज तयार आहे. म्हणजे त्रिभुज प्रदेश म्हणतो आपण त्याला. सुंदरबन, बे ऑफ बेंगॉलच्या तिथे सुंदरबन या ठिकाणी दोन्ही एकत्र येऊन इथे खूप दलदलीचा प्रदेश तयार झालेला आहे. म्हणजे खूप चिखल, खूप सारा गाळ या नद्यांनी वाहून आणल्यामुळे या ठिकाणी दलदल तयार झालेली. ही इंडियन प्लेन झालेली. थर्ड जर बघितलं थार डेझर्टचा जर विचार केला आपण, तर ही बघा हिमाचल प्रदेशमधून येणारी घग्गर नदी, घग्गर रिवर पुढे जाऊन पाकिस्तानमध्ये जाते. त्यावेळेस तिचं नाव काय होतं बाळांनो, आठवा, तुम्हाला सांगितलेलं आहे, खाकरा. ओके. तर हा थार डेझर्टचा बराचसा भाग हा राजस्थानचा आहे, पण ज्यामध्ये गुजरातचा काही भाग आणि हरियाणाचा काही भाग पण आलेला आहे आणि थार डेझर्ट हा पाकिस्तानमध्ये पण गेलेला आहे. त्यानुसार हा जो भाग आहे हा थार डेझर्ट. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे तो इंडियन किंवा डेक्कन प्लॅटू किंवा पेनिन्सुला, ज्यामध्ये इकडे वेस्टर्न घाट्स आहे, वेस्टर्न कोट्स, इकडे ईस्टर्न घाट्स आहे. इथे बघा सह्याद्री आणि मलबार हिल असं म्हणतो आपण त्या वेस्टर्न घाट्सला, हा ईस्टर्न घाट्स आहे. तर या भागामध्ये आणि इकडं सातपुडा रेंजमुळे हा डेक्कन प्लॅटू सेपरेट झालेला आहे, ज्यामध्ये इकडे ईस्टर्न वेस्टर्न कोट्स असून इकडे डेक्कन प्लॅटू आहे. ओके. हा पूर्ण भाग काय आहे, डेक्कन प्लॅटू आहे, ज्या ठिकाणी लँड चांगली फर्टाईल आहे, ॲग्रिकल्चरसाठी बेस्ट आहे. आणि त्यामुळेच हरप्पन सिव्हिलायझेशन नंतर या भागात आपल्याला मौर्य एम्पायर पाहायला भेटतं. म्हणजे इथे पॉप्युलेशन जास्त होतं किंवा खूप मोठं साम्राज्य होतं मौर्य एम्पायरचं. नेक्स्ट आहे इंडियन आयलँड, ज्यामध्ये बे ऑफ बेंगॉलमध्ये अंदमान निकोबार या भागात आहे आणि अरेबियन सीमध्ये हा जो लक्षद्वीप आहे, लक्षद्वीप आणि देर इज अ 1000 स्मॉल आयलँड, 1 lakh स्मॉल आयलँड, दॅट्स वाय वी कॉल ॲज लक्षद्वीप. ओके. एक खूप सारे बेटे एकत्र आल्यामुळे त्यांना आपण लक्षद्वीप म्हटलं आहे. तर हा झाला आपला काय आयलँड. हा ईस्टर्न कोस्ट आहे, हा वेस्टर्न कोस्ट आहे. ओके बाळांनो, ह्या पद्धतीने आपण मॅपचा स्टडी केलेला आहे. नेक्स्ट बघा टॉपिक एक छोटासा राहिलेला आहे, इंडियन सबकॉन्टिनेंट. चला जो लेसन आहे त्यावरनं आपण काय शिकू शकतो की इंडियन कॉन्टिनेंटमध्ये आपल्याला साधारणतः हरप्पा अँड मोहनजोदडो अशा 2 प्रकारच्या सिव्हिलायझेशन पाहायला भेटल्या, ज्या आज पाकिस्तानामध्ये, तसंच अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि इंडिया, म्हणजे किती कंट्री झालं बाळांनो, 1 2 3 4 5 6 7 and 8. ह्या सर्व रिजनला आपण साऊथ आशिया म्हणतो. या सर्व कंट्री मिळून कोणता पार्ट झाला, साऊथ आशिया. आणि ह्या साऊथ आशियालाच आपण म्हणतो इंडियन सबकॉन्टिनेंट. बघा बाळांनो कोण कोण आहे मॅपमध्ये, जर तुम्ही बघितलं इकडे बघा, अफगाणिस्तान, पाकिस्तान, इंडिया, श्रीलंका, बांगलादेश, भूतान आणि नेपाळ असे 8 कंट्री मिळून आपण सबकॉन्टिनेंट, इंडियन सबकॉन्टिनेंट आपण त्याला बोलतो. साधारणतः हरप्पन जी सिव्हिलायझेशन आहे ती साधारणतः नॉर्थ वेस्टर्न पार्टला स्प्रेड झालेली. राहिला विषय चायना आणि म्यानमारचा, ह्या जरी आपल्या नेबरिंग कंट्रीज असेल पण त्या साऊथ आशियाचा भाग नसल्यामुळे त्या इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये त्यांना कन्सिडर करत नाही. परंतु कल्चर आणि ट्रेड यांचं रिलेशन मात्र इंडियासोबत त्यांचं पहिल्यापासून होतं, एन्शियंट काळात पण होतं आणि आत्ता पण आहे. सो त्यांचा इम्पॉर्टंट प्लेस आहे का, हे जे इम्पॉर्टंट कंट्रीज आहे आपल्यासाठी का ज्याच्यामुळे इंडियन ट्रेड किंवा अदर कंट्रीजसोबत जे रिलेशन आहे स्ट्रॉंग असल्यामुळे कुठेतरी एकमेकांना फायदा होतो. या दृष्टीने आजही चायना आणि
म्यानमारसारख्या कंट्रीच्या इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये न येता आपण त्यांच्याशी चांगल्या रिलेशनमुळे ट्रेडिंग चालू ठेवलेलं आहे. तर हा जो एन्शियंट इंडियन हिस्ट्री हा याचा स्टडी खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला चांगल्या प्रकारे हिस्ट्री समजण्यासाठी. ओके मित्रांनो, ओके बाळांनो, अशा प्रकारे आपण हिस्ट्री या सब्जेक्टचा फर्स्ट लेसन जो आहे इंडियन कॉन्टिनेंट तो पूर्णपणे व्यवस्थित शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. तर बाळांनो, जर लेसन आवडला असेल नक्की कमेंट्स करा, अडचण असेल तरी कमेंट्स करा, लाईक करून शेअर करायला मात्र विसरू नका, जेणेकरून तुमच्यासाठी आम्ही नवीन चांगल्या प्रकारे नॉलेज कसं देता येईल या प्रकारचे व्हिडिओ टाकत राहू आणि तुमच्या ज्ञानामध्ये तुमच्या नॉलेजमध्ये भर टाकत राहू, जेणेकरून येणारा जो काळ आहे 10th-12thचा तो तुमच्या मुठीत असेल या दृष्टीने तुम्हाला आम्ही स्ट्रॉंग करू. ओके बाळांनो, तर DG कोकणी ट्युटोरियलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर नवीन असाल, आणि जर जुने असाल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. बाळांनो, थँक्यू.